नमस्कार. शेतकऱ्यांचा जो काही पीक विमा आहे त्या पीक विम्यासंदर्भात परत आता विधानसभेमध्ये राडा झाला. तो राडा कसा झाला, कशी शेतकऱ्यांची आधीची भरपाई होती, शेतकऱ्यांना आता कशी भरपाई मिळणार, किंवा आधीची सुरू करायची का आता परत त्याच्या आधीची सुरू करायची, हा थोडक्यात जाणणार आहे मुद्दा. काल नेमकं काय घडलं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती आपण देत असतो. बघा, जो काही पीक विमा होता आपला तो आधी काढणी पश्चात पीक विमा न होता. आधी 4 ते 5 ट्रिगर होते, ज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती होती, शेतकऱ्यांचं नुकसान होतं, मिड टर्ममध्ये होतं, परत अग्रिम मिळत होता. हे सगळं बंद करून शासनाने काय केलं, शासनाने फक्त एक पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर असा पीक विमा द्यायचं ठरवलं. ज्यावेळेस विधानसभेमध्ये रोहित पवार आणि आपटे यांनी ज्यावेळेस विचारलं की हा आम्हाला आधीचाच पीक विमा तुम्ही शेतकऱ्यांना द्या, जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल. कसा फायदा होईल, तर मागच्या वर्षाचा जर हिशोब केला तर मागच्या वर्षी शेतकऱ्यांना 3,500 कोटी रुपये फक्त आणि फक्त हे जे नैसर्गिक आपत्ती होती त्या नैसर्गिक आपत्तीच्या आधारावरच शेतकऱ्यांना मिळत होता. पण त्याच्यानंतर काय झालं, आज 3,500 मध्ये देखील 2,500 फक्त स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मिळाले होते. तर माणिकराव कोकाटेंचं असं म्हणणं आहे, बघा, म्हणजे शेतकऱ्यांना पैसे मिळूच द्यायचे नाही. शेतकरी कितीही मेला काय झाला, फक्त कॉस्ट सेव्हिंग, कुठं पैसे वाचवता येतील आणि कुठं हे पैसे खर्च करता येतील असं त्यांना वाटतं. त्यांनी काय सांगितलं की 4,500 कोटी जे काही वाचणार आहेत, ओके, ते 4,500 कोटी शेतकऱ्यांचं भांडवली गुंतवणूक आम्ही करणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना विविध स्कीम आम्ही देणार आहोत, त्या स्कीमच्या आधारे शेतकऱ्यांना आम्ही ते पैसे देणार आहोत. पण ते भविष्यातली गोष्टी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याने जर आता पीक टाकलं, आता ते नुकसान झालं, तर ते नुकसानीच्या पश्चात शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं गरजेचं असतो. शेतकऱ्यांना तो पैसा परत नवीन पीक असतो किंवा दुबार पेरणी असते किंवा जे व्याजाने पैसा घेतलेला असतो तो व्याजाचा पैसा शेतकऱ्यांना परतफेड करायची असते. पण नाही, यांचं म्हणणं आहे आम्ही त्या पैशातनं भांडवली गुंतवणूक करणार आहे आणि नाहीतरी कापणी पश्चात शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं होतं ते कळणारच आहे, असं माणिकराव कोकाटे म्हटले. म्हणजे किती त्यांची दूरदृष्टी समजावी लागणार आहे आपल्याला, की आता जर नुकसान झालं तर आताचे पैसे ते पुढच्या वर्षी देणार आहे शेतकऱ्यांना. ऑलरेडी 22-23चा पीक विमा तुम्ही देत नाही आहे शेतकऱ्यांना, आणि आता जर नुकसान झालं त्यावेळेस तर नैसर्गिक आपत्तीचे पैसे देखील नाही आलेत, आणि आता काढणी पश्चात म्हणजे आता नुकसान झालं, ओके, ते नुकसान आपल्याला दिसेल कधी, मार्च, एप्रिल, मेमध्ये, आणि ते पैसे मिळतील कधी, तर मग त्याच्या पुढच्या वर्षी. म्हणजे थोड्याफार तरी लाजा वाटायला पाहिजे यांना, की कसं तुम्ही शेतकऱ्यांना डुबवताय. शेतकरी जर डुबला तर खाणार काय, अशी साधी गोष्ट इथे आपण यांना विचारणं गरजेचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही नवीन योजना सुरू केली. नवीन योजना काय, घंट्याची योजना नाही खरं जर बोलायला गेलं तर. मग शेतकऱ्यांसाठी जर तुम्हाला पैसा वाचवता येत नसेल, शेतकऱ्यांच्या गुंतवणुकीसाठी पैसा नाही आहे, शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसा नाही आहे, तर अशा सरकारचा धिक्कार आहे. कारण की ही जी काही पीक विमा योजना यांनी आणली, या योजनेमध्ये नक्कीच एवढा फायदा नाही होणार. आपण कालच बोललो होतो की पीक विमा भरून ठेवा. नक्कीच पीक विमा भरायलाच पाहिजे, कारण की आज न उद्या ते पैसे आपल्या खात्यामध्ये येतीलच, पण जेव्हा गरज आहे तेव्हा नाही मिळणार मित्रांनो. हे सगळ्यात महत्त्वाचं दुर्दैव आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.